करत करत इथे सिद्धिविनायक मंदिरच्या इथे. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भरपूर दिवसांनी मी येतोय व्हिडिओमध्ये, कारण का थोडं प्रॉब्लेम चालू होते, क्लायंट्स पण वाढले होते आणि जिममध्ये माझा पार्टनर नसल्यामुळे सगळे जिम अख्खी मला सांभाळायला लागते. आणि त्यात एक कार्यक्रम झाला माझ्यासोबत, इन्सिडेंट्स. तर मग हा पण पेन करतोय, त्यामुळे व्हिडिओ पण नाही, वर्कआउट पण बंद आहे. तर बघू आता जिममध्ये जातो. मग आधी जिममध्ये जाऊ द्या मला पहिलं. तर आमच्या पाणीवाल्याने जो पाणी सोडतो टाकीमध्ये, त्यांनी आज एकाच लाईनला पाणी सोडलं. आमच्या लाईनला पाणी सोडलंच नाही त्याने. तर तेवढ्या एका गोष्टीवरून आईची सकाळी सकाळी बडबड चालू झाली की तो नवीन आला आहे, त्याने पाणी सोडलं नाही अजून आपल्या इकडे, त्याला जाऊन भेट आधी खाली, नंतर जिमला जा. त्याला सांग आत्ताच, त्याने आत्ताच सोडलं पाणी, पण आता वाटतं त्याने 1-2 मिनिटच सोडलं, परत बंद केलं पाणी त्याने. तर कुठे त्याला भेटूनच जा, त्याला सांग. ठीक आहे भेटतो. आता भेटायला त्याला भेटू कुठे, तो इथे दिसत पण नाही. बघतो. आणि आज मला मेन म्हणजे मी हाताचा मी एक्सरे पण काढला, काल पण गेलो होतो डॉक्टरकडे. सो आता मला MRI काढायला लावला आहे. MRI काल मी इंजेक्शन्स घेऊन आलो. इथे घेतले, इथे घेतले. हे दुःख काय खतम नाही होता बे. अरे यार केस काय एवढे कोण वाढायला लावतं रे केस. ठीक आहे, आतासाठी एवढंच होतं. आता बाकी जिममध्ये जाऊन दाखवतो. जिममध्ये जाऊन काय दाखवणार तसं पण तेच आपलं आयवर क्लायंट हे ते. वर्कआउट तर बंद आहे, म्हणजे बंद नाही बोलता येणार. आला वॉचमैन आला. वो एक ही साइड का पानी छोड़ा है. नहीं अभी 2 मिनट के छोड़ा तो बंद कर दे फिर से. अच्छा ये अंदर वाला ना. हाँ ये वाला. हाँ जर छोड़ना फटाफट, घर में मेहमान आहे. तर ठीक आहे, तो भेटला. हाय एवढूस वांग फुटाकणं. तर तेच क्लायंट आता हे ते चालू आहे. आणि माझा पार्टनर गावी गेल्यामुळे ना अख्खी जिम माझ्यावरच आहे ना. मला एक सुट्टी घेता येते ना, काय करता येते काहीच नाही. मी स्वतः वैतागलो. मला स्वतः 1 महिन्याच्या सुट्टीवर जायचं आहे. मी बॉडी पूर्ण एक्झॉस्ट झाली आता सारखं. प्लस त्यामध्ये इंजरीज, गोळ्या गोळ्या तर बेकार चालू आहेत. आणि इंजेक्शन्स, वीकमधून 4 इंजेक्शन्स आहेत. तर मला आल्या वैताग येता या सगळ्याचा. आता तू एक मोठी सुट्टी टाकावी जावं, पण सुट्टी टाकून पण काय करणार आहे, घरी बसून काय करते तो प्रश्न येतो नंतर. मग वर्कआउट बंद, परत सगळंच बंद. दुःख ही दुःख आहे, पीडा. चला आता मी भरपूर दिवसांनी एवढं वेळ बोललो ना, 3-3.5 मिनटं बोललो मी कंटिन्यू. बाप रे, इम्प्रूव्हमेंट आया भाई. तर चलो जातो आता जिममध्ये. टाटा. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. हात दे चला शिकेल हात देवर. एवढा साधा दिसतो तेवढा नाही, अजिबात साधा नाही. चालतं, झालं वर्कआउट. ओके. हो काल पाऊस पडला ना, मला माहिती व्हायला काहीतरी खायला आणतो ना रोज, त्यामुळे चिटकलं आहे. हे इथे ह्याचं खाणं कसं आहे, बिस्किट्स वगैरे असतं त्याचं. हे माझं पाहिजे तुला, ह्याचा आवाज बघा फक्त. ही पिशवी वाजवली ना, ही ह्याचा ते तोंड बघायचं. पाहिजे तुला, पाहिजे. बायला देतो आधी खायला.
कबीर कबीर हे बघ इकडे झालं भरलं काय आवर ये आवर भरलं. तर आता माझा मॉर्निंगचा पहिला मील हा असतो. फ्रुट्स, वॉटरमेलन, बॉडी हायड्रेट ठेवायला. उन्हाळा आहे, काल पाऊस पडला आहे. नो जोरात पडला आहे. काल जोरात नाही पडला, वादळ आलं होतं फक्त. आणि ॲपल ब्लडसाठी. वर्कआउट तर बंद आहे सगळा हातामुळे, बट स्टील दाखवायची. AC लाव ठीक आहे. तर मग चलो लेट्स स्टार्ट. बाय. मी खातोय, मी याला दिलंय तरी याचं पोट नाही भरलं. तर बघतोय काय झालं हवर. हे जाड्या आहे का ना. सचिन दादा तिकडे, सचिन दादा बॉडी बनवतोय. जसं मी आता बोललो होतो की मला MRI करायला जायचं आहे. आणि MRI करायसाठी मी कुठे आलो आहे, प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे समोर एक आहे. आणि ओळखीचंच आहे, ओळखीचं नाही, तिकडेच करतो मी. त्याच्यासाठी पप्पा पण आले सोबत. पप्पांची वाट बघतोय मी. जिममध्ये होती, जिममधून डायरेक्ट आलो, पप्पा घरी होते. सो मग आता पप्पा पण येतात. दिलं कुठे आहे. ठीक आहे चला देतो दाखवतो. बरं MRI करून दाखवतो काय होतं काय नाही. चलो बाय. मी इथे सिद्धिविनायक मंदिरच्या इथे जातो आता. पप्पा गेलेत पुढे, पटापट जाऊन MRI करायचं आहे पटकन. बाय. तर आता आलो आहे MRI करायला. पप्पा आले किती वाटते पुढे MRI करायला. ठीक आहे जातो आतमध्ये. चालेल. आता MRI झाला आहे करून. हळू बोलतो कारण वॉशरूममध्ये मी. हे बघा हाताला हे लावले. आता CT स्कॅन करायचं आहे परत. मला त्या आता मी आलो लिफ्टमध्ये आलो आहे. आणि मला ते झालं MRI झाला, CT स्कॅन झाला. CT स्कॅनचा पहिल्यांदा झाला. MRIला काय वाटलं नाही एवढं. MRIला अर्धा तास 45 मिनटं लागले काहीतरी. आणि CT स्कॅनला 10 मिनटं लागले. पण ती मशीन जी फिरत होती ना आतमध्ये, आई शपथ झोप. आणि आता मला पण आता नाही घरी नाश्ता करतो, परत जिमला जायचं आहे मला. क्लायंट आलेत. बाय बाय. गरम बेकार आहे. तर चला मी आता घरी नाश्ता वगैरे केला. आता लिफ्टचा वेट करतो. ते जिमला जायचं आहे. जिमला सुट्टी होऊन पण नाही चालत ना. एवढे हात दुखले तिकडे MRI करतो ना. एकाच पोझिशनमध्ये झोपवलं होतं. हात दुखला दाखवला. थांबलं ते झालं. आता चालू जिमला. चलो बाय.
काय काय सुरुवात करू कळत नाही. टाईमपास करू दे. हां तर आता मी किती होते दिसतंय नाही 10:40 पावणे 11 झालेत. तर मी जेवलो होतो किती वाजता 8:30-8ला जेवतो आणि मग रात्रीचं 10:30 ते 12पर्यंत वॉकला जातो. 1.5 तास वॉक करतो. जरा मेटाबॉलिझम हाय राहतो. फॅट स्टोरेज नाही होत बॉडीमध्ये. तर आहे मी एकटाच आहे 2-3 मित्र सगळ्यासोबत. त्यांच्यासोबत जातो वॉक करायला. बरं वाटतं रात्रीचं. मस्त शांत झोप लागते त्याच्यामध्ये. हात दुखतोय माझा आज त्याच्यामध्ये. आज MRI हे करून आलो ना. हात दुखतोय. लक्षात बघा. चला आता जातो वॉक करायला. तुम्ही पण रोज रोज जेवल्यानंतर 1-1.5 तास वॉक करायला विसरू नका. 1-1.5 म्हणजे जास्त नाही, 1 तास. अर्धा तास पण भरपूर झालं पण वॉक करा. तर ठीक आहे चलो बाय. तर आता वॉक करत करत चिंचपोकळीच्या ब्रिजपर्यंत आलो आहे. हा एक असतो सोबत अमय. तो फणस म्हणजे मंथन. तर अर्ध्या पाऊण तासाचा वॉक होतो. एक केसांच्या आजचा हो. मंथन ब्लॉग में हाय तो बोल. मंथन ब्लॉग में हाय तो बोल अपने. सब एटीट्यूड बताता है. ॲटिट्यूड बताता है. आता जातो. आलो चिंचपोकळीच्या ब्रिजवर. अजून बाकी 20 मिनिटाचं तरी बाकी आहे वॉक. चलो दाखवलं आम्हाला. हे बघा चिंचपोकळीचा ब्रिज आणि चंदा हा बघ पडला असता बा आता. हे बघा की ग झालं वॉक करून. काय दिसतंय की नाही. हां ठीक आहे झालं. आता घरी चाललो आहे. एक 1.25 तास होतो वॉक. चला आता जाऊन झोपतो आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. चलो बाय गुड नाईट टेक केअर. तर मग अशी बोलायचं राहिलं की चला व्लॉग संपवतो आजचा. बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम. काळजी घ्या सगळे. स्वस्त राहा तंदुरुस्त राहा. बाय बाय. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.